बातम्यांचा आढावा घेऊयात मुंबई फास्टच्या माध्यमातून। मुंबईतील टँकर असोसिएशनने संप मागे घेतलाय। टँकर असोसिएशनच्या सर्व मागण्या मान्य झाल्या। जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला असून टँकर चालकांनी संप अखेर मागे घेतलाय। मीरा भाईंदरमधील पाणी टंचाई विरोधात महापालिकेच्या गेटवर शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केले। वारंवार होणाऱ्या पाणी टंचाईमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। शहरातील प्रत्येक भागात नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। महापालिकेत प्रवेश नाकारल्याने गेट बाहेरच कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला। मुंबईतील वरळी कोळीवाड्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने आदित्य ठाकरेंनी बेस्ट व्यवस्थापनासोबत चर्चा केली तर 2 महिन्यात प्रश्न निकाली निघेल असं आश्वासन प्रशासनानं दिल्यानं या प्रकरणाकडे लक्ष असेल असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकरांनी गोरेगावमधील मृणाल गोरे उड्डाणपुलाची पाहणी केली। काम पूर्ण होईपर्यंत 45% जास्त पैसे वाढले। हे पैसे कोणासाठी आणि का वाढवले गेले असा सवाल त्यांनी केला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वादाचं मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद उमटले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निमंत्रण न दिल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली। मुख्यमंत्र्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचा आदेश दिल्याचं सांगितलं। मुंबईतील एका सोसायटीत भटक्या कुत्र्याची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। मराठमोळी अभिनेत्री मंजिरी फडणीसला या घटनेमुळे अश्रू अनावर झाले। मंजिरीने रडत रडत इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत थेट सर्वोच्च न्यायालयाला आवाहन केलं। मुख्य प्राणाला न्याय मिळावा अशी मागणी मंजिरीने केली आहे। ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या एका प्रसिद्ध मॉलसमोर रस्त्याच्या कामादरम्यान मुख्य पाण्याची पाईपलाईन फुटल्याची घटना घडली। यामुळे लाखो लिटर पिण्याचं पाणी रस्त्यावर वाहून वाया गेले। ठाणे शहरात आधीच नागरिकांना वारंवार तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। अशा परिस्थितीत ही मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे ठाणेकरांच्या अडचणीत आणखी भर पडली। शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत पाषाणीमध्ये पाणी टंचाईची समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून तिथल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर समस्येला सामोरं जावं लागतं। ग्रामस्थांना नळ पाणी पुरवठा योजनेचा लाभ आहे, परंतु वाडीपर्यंत अद्याप नळ पाणी पुरवठा योजना पोहोचलेली नाहीये। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला। उल्हासनगर शहरात तीव्र पाणी टंचाई भेडसावते। शहरवासियांना आठवड्यातील 3 दिवस बिन पाण्याचं काढावे लागत आहेत। पाणी विकत घेण्याचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतोय। शटडाऊनमुळे वितरण व्यवस्थेवर परिणाम झाल्यानं कृत्रिम पाणी टंचाईचा सामना शहरवासियांना करावा लागतो। कायद्याचे धडे देणाऱ्या नागपूरच्या महाराष्ट्र विधी विद्यापीठानं आरक्षणाच्या धोरणाला हडताळ फासल्याचा आरोप होतोय। धक्कादायक बाब म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी केवळ 12 जागा असताना तिथं 22 उमेदवार भरले गेलेत। तर ओबीसींच्या 7 पैकी 4 जागा गायब करण्यात आल्या। मुंडवा जमीन गैरव्यवहार शीतल तेजवानी जेल बाहेर आली। 2 लाखांच्या जात मुचलक्यावर तेजवानीला जामीन मिळाला। झी 24 तासनं उघडकीस आणलेले जमीन प्रकरण। भुजबळांच्या निवासस्थानाच्या नावाचा जाहिरातीत गैरवापर करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। तसं संबंधित व्यक्तीला मलबार हिल पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुनर्विकासाच्या नोटीस जाहिरातीमध्ये इमारत मालकाला भुजबळांचा सातपुडा बंगल्यावर बोलावल्याचा उल्लेख होता। दरम्यान या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात आली। भुजबळांना राज्यसभा न मिळाल्याचा हाकेंना आनंद झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस युवतीच्या पूजा होळेंनी केला। लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी हा आरोप केला। छगन भुजबळांसंदर्भातलाच हा व्हिडिओ असल्याचा दावा त्यांनी केलेला। दरम्यान झी 24 तास या व्हिडिओची पुष्टी करत नाही। गिरीश महाजनांनी केलेल्या एका विधानानं नवा वाद निर्माण झाला। ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस असल्याचं विधान गिरीश महाजनांनी केले। दरम्यान यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली। गिरीश महाजन यांना काही कळत नाहीये, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा असं पत्र मोदींना लिहिणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मार्मिकमधून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर टीका करण्यात आली। मार्मिकमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखातून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा समाचार घेण्यात आला। राहुल जनतेसोबत नेते रेशीम बागेत या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या लेखातून ही टीका करण्यात आली। काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचा फोटो सध्या व्हायरल होतोय। नवनीत राणा यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे। राष्ट्रवादीत प्रवेशाची अट मला मान्य नव्हती। राज्यसभेच्या उमेदवारीबाबत नवनीत राणांनी हा दावा केला। राष्ट्रवादीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुढे ढकललाय। 10 जूनला होणारा वर्धापन दिनाचा कार्यक्रम 11 जूनला होणार आहे। 10 तारखेला दिल्लीत एनडीएची महत्त्वाची बैठक असल्यानं वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे। राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटणार आहेत। अर्थ खात्याबाबत फडणवीसांशी चर्चा करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली। आमदार इंद्रेश नाईकवाडी यांच्या राजीनाम्यासंदर्भात देवगिरीवर बैठक पार पडली। राजीनामा न देण्यावर इंद्रेश नाईकवाडी ठाम आहेत।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे उमेदवार राजेंद्र जैन यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर देवगिरीवर भेट घेण्यात आली. यावेळी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार देखील उपस्थित होते. खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना पत्र लिहिले. राज्याच्या एक्सपोर्ट प्रकरणी बुलंद आवाज उठवा अशी मागणी राऊतांनी या पत्रात केली आहे. 15.5 लाख कोटींचा घोटाळा असून मोदींच्या दारात आंदोलन करा अशी मागणी राऊतांनी केली. या पत्रात राऊतांनी सोमय्यांचा उल्लेख परम आदरणीय महात्मा असा केला. जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यानं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले. स्वतंत्र रकाना न ठेवल्यानं ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी जोर धरत असून अनेकांनी जनगणनेवर बहिष्कार टाकल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. सबसिडीच्या सिलेंडरची संख्या घटवल्यानं जयंत पाटील आक्रमक झाले. सामान्य कुटुंबाचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलं म्हणत जयंत पाटलांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधलाय. मुंबईत मंत्रालयाबाहेर नागरिकांची मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळालं. मंत्रालयात प्रवेशासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसतंय. ही सोडवण्यासाठी नागरिक मंत्रालयाबाहेर उभे आहेत. सूर्यमालेतील 2 सर्वात तेजस्वी आणि बलाढ्य ग्रह शुक्र आणि गुरु उद्या एकमेकांच्या अत्यंत जवळ येणार आहेत. खगोलशास्त्रामध्ये याला ग्रहांची युती असं म्हटलं जातं. ही युती महाराष्ट्रासह देशभरातून उघड्या डोळ्यांनी सहज पाहता येणार असल्यानं खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ सुरू असल्याचा प्रकार घडला. पालिकेच्या मराठी माध्यम शाळेतील 9वी-10वीचे वर्ग अचानक बंद करण्यात आल्याचा दावा पालकांनी केला. उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी तातडीनं विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि लिव्हिंग सर्टिफिकेट देण्याचे आदेश दिले. 11वीची पहिली प्रवेश फेरी नुकतीच संपून दुसऱ्या फेरीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. मुंबई विभागामध्ये पहिल्या फेरीत तब्बल 1,33,323 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातील 76,214 विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला सर्वाधिक पसंती दिली असून 33,385 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. गेली अनेक वर्ष रखडलेल्या घोडबंदर येथील शिवसृष्टी प्रकल्पाचं काम आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून वेगानं पूर्ण करण्यात येणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार दरवर्षी घडतात. मात्र यावर्षी पाणी तुंबणाऱ्या 117 संवेदनशील ठिकाणी तब्बल 210 पाणी उपसा पंप तैनात करण्यात आले. तसंच नालेसफाईची कामं 100% पूर्ण करण्यात आल्याची मध्य रेल्वेनं माहिती दिली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मुंबई मेट्रोकरिता आराखडा कार्यान्वित केला. मुसळधार पाऊस, वादळी वारा आणि प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही प्रवाशांना सुरक्षित अखंडित मेट्रो सेवा मिळावी या उद्देशानं ही तयारी करण्यात आली. मान्सूनची राज्यातील वाटचाल चांगली सुरू आहे. सोमवारी पावसानं दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रातील आणखी काही भागात आपली हजेरी लावली. 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण राज्यात दाखल होईल. दरम्यान पुढील काही दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. तर हवामान विभागानं 25 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला. कल्याण पश्चिमच्या काही भागात पावसानं हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाडामुळे त्रस्त असलेल्या कल्याणकरांना या पावसाचा दिलासा मिळाला. त्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. 2017 ते 2019 दरम्यान कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.